हाय मित्रांनो, झाडं तर सर्वांनाच आवडतात, पण ती कुंडीत असो वा परसबागेमध्ये म्हणजे एक शोभा देऊन जातात. घराला आनंदी असं वातावरण निर्माण करतात. आणि त्याची मलाही आवड आहे. पण पाणी आणि एक आपल्या घरी शेळ्या वगैरे असल्यामुळं काय होतं, खाली लावलेली झाडं येत नाहीत. त्याच्यात झाडं भरपूर लावली होती, पण शेळ्यांनी ह्यानी खाऊन टाकले. आणि काय झालं, परत नंतर मग असा निर्णय केला की कुंडीत ते वगैरे झाड लावायचे. आणि ते कुंडीतली झाडं कमी जागेत आणि कमी पाण्यात येतात, पण ती झाडं वाढत नाही. त्यांना वाढण्यासाठी अशी मुक्त जागा लागते. हे जागा ठेवलेली आहे मुक्तला हे करण्यासाठी असे. आणि हे बघा, असे मग नंतर आम्ही कुंडीमध्ये ही झाडं लावली. गुलाबाची हे आता कुंड्या बी एवढं काय अवेलेबल नव्हत्या, पण जे काय गावल बादली, फुटके, बकेट वगैरे काय हे बघा असे लावले. आणि जास्वंदीला बी फुलं आलेलं आहे. आता अशी छान छान झाडं हे केलेले. आणि अजून हे बघा, आमचं इथे पाण्याचं म्हणजे हे आहे, वाल आहे, त्याच्यापाशी असं उंबराचं वगैरे झाड आलेलं आहे. हे तुतीचं कोरफड ही बऱ्याच वेळा कोरफड लावले, पण ते काय कोंबड्या येऊन देत नाहीत. उंबराचा ही मनाने आलेली झाडं आहेत, पक्षीच्या विष्ठेतून ह्याच्यातून हे बिया पडलेल्या पेरूचं वगैरे. हे झाड लावलेलं आहे, निंबाचं लावले. पण सावलीमुळे ह्याला काय वाढ खात नाही आणि येत नाही. तर हे बघा पोपई वगैरे तर लावलेले असे. तर हे सुरूचं झाड आहे. तरी हे बरेच ड्रॅगन फ्रूटच्या अशा कांड्या लावल्या होत्या. ड्रॅगन फ्रूट बी चांगल्या प्रकारे फुटून आलेला आहे. आणि अशा कोंबड्याही त्रास देतात, मग झाडं येणं शक्य नसतं. त्यातून वाचवली पाहिजे. तर सगळेच पाहिजे, झाडं पाहिजे आणि कोंबड्या बी पाहिजे. त्यातूनच आपण थोडंसं केलं पाहिजे. पाण्याची हे झाडांना थोडीफार सोय केलेली आहे तेवढं, पण आता उन्हाळा असल्यामुळे पाणी बी नसतं. त्यातनंच जगवायची झाडं हे. तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा.